सर्वात प्रथम आपण आज पाहणार आहोत ग आणि घ ची स्पेलिंग। तर तुम्हा सर्वांचे मी आज लर्न ऑलवेजमध्ये सहर्ष स्वागत करते। तर आज आपण पाहूयात ग बद्दल। तर ग ची स्पेलिंग आहे जी ए। यात ग आणि घ जेव्हा उच्चारतो म्हणजेच घ म्हणते वेळेस ह चा उच्चार होतो, तर ग म्हणते वेळेस ह चा उच्चार होत नाही, फक्त त्यात अ चा उच्चार होतो। त्यामुळे आपण जी ए असं लिहायचं। म्हणजे खूप जणांना कन्फ्यूज होतं की ग आणि घ ची स्पेलिंग लिहायची तरी कशी। तर आता तुमचं कन्फ्युजन दूर झालेलं असेल। म्हणजेच ग जेव्हा उच्चारतो त्यात ह चा उच्चार अजिबात होत नाही, फक्त अ चाच होतो। आणि घ जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा ह आणि अ या दोन्हीचा उच्चार होतो। ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हा सर्वांना। तर ग ची स्पेलिंग मी तुम्हाला सांगते। जी ए झाली, तर गाची जी ए। तर गी म्हणजे गी म्हणते वेळेस ई चा उच्चार झाला, त्यासाठी जी आय। तर दुसऱ्या गीसाठी इथं ई चा उच्चार झाला परत, त्यामुळे जी डबल ई झालं। आणि गू, तर जी यू म्हणजे तिथं ऊ चा उच्चार झाला त्यासाठी, तर गू। आणि नेक्स्ट गू आहे, त्यासाठी जी डबल ओ झालं। गे जी ई, गै जी ए आय, गो जी ओ, इथं ओ चा उच्चार झाला त्यामुळे जी ओ असं झालं। आणि इथं आहे गौ म्हणजे औ असा उच्चार होतो गौ म्हणते वेळेस, त्यामुळे जी ए यू झालं। गम म्हणजे जी ए यम असं म चा उच्चार झाला, त्यासाठी तर यम वापरलेला आहे। तर गहा, गहा म्हणते वेळेस ह चा उच्चार होतो, हे शेवटीला लक्षात घ्या तुम्ही, नाहीतर तुम्हाला कन्फ्यूज होईल। ग मध्ये ह साठी घ साठी तुम्ही यच म्हणलात आणि इथं ग साठी तर जी एच असं म्हणलं होतं। तसं नाही, जेव्हा कुठलीही बाराखडीमध्ये क पासून न्य पर्यंत तुम्ही लक्षात घ्या, गहा कहा खहा आणि गहा म्हणजे पूर्ण न्याहा आपण जेव्हा उच्चारतो ना त्यात ह चाच उच्चार होतो, त्यासाठी गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर काय झालं, गहा म्हणते वेळेस ह चा उच्चार झाला, त्यामुळे जी एच ए एच असं झालं। जी ए एच अशी स्पेलिंग तयार झाली। ओके, तर आपण नेक्स्ट पाहूयात घ बद्दल। घ ची स्पेलिंग काय, यात म्हणलं होतं की मी आधीच, इथं ह चा उच्चार झाला त्यामुळे जी एच ए झालं। आणि घा जी एच ए झालं। घी इथं ई चा उच्चार झाला, जी एच आय। इथं परत घी जी एच डबल ई। गु जी एच यू, गु जी एच डबल ओ। घे जी एच ई, घै जी एच ए आय। गो जी एच ओ, घौ जी एच ए यू, गम जी एच ए एम। गहा इथं परत तुम्हाला लक्षात घ्यायचं, इथं म्हणजे पूर्ण घ मध्ये ह चाच उच्चार झालेला आहे, पण इथं सगळ्यासाठी एकच कॉमन गोष्ट ठेवायची आहे शेवटीला, कहा गहा न्याहा असं म्हणते वेळेस ह चा उच्चार होतो, तर गहासाठी पण जी एच ए एच। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। आणि काही जर कळत नसेल आणखीन तर मला कमेंट करूनसुद्धा सांगा। थँक्यू।